नागपूरमधून एक महत्त्वाची घडामोड आपल्या पुढे येते। आपण जाऊया या महत्त्वाच्या बातमीकडे। नागपूर द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आलेला आहे आणि नागपूरच्या गणेशपेठ परिसरामधलं हे हॉटेल आहे। सकाळी 6:30च्या सुमाराला पोलिसांच्या कंट्रोल रूमला ही बातमी कळली। महत्त्वाची बातमी येते। नागपूरमध्ये द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा हा मेल आलेला आहे। नागपूरच्या गणेशपेठ परिसरामधलं हे हॉटेल आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती अमरकडून जाणून घेऊया। अमर, नागपूरमधल्या गणेशपेठ परिसरातल्या द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा हा मेल आल्याचं कळतंय। काय नेमकं या संदर्भातले सविस्तर तपशील येत आहेत? अनुपमा, मी थेट दृश्य दाखवतो। आता गणेशपेठ परिसरातील द्वारकामाई हॉटेलच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि इथे आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे। बॉम्ब स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक जे आहे ते सुद्धा परिसरात पोहोचलेलं आहे। सकाळी 6:30च्या सुमारास एक मेल येतो आणि तो मेल आल्यानंतर पोलीस सतर्क होतात, तातडीने धाव घेतात आणि येथे पोहोचतात आणि संपूर्ण चौकशी केली जाते। गणेशपेठ परिसराचं भौगोलिक लोकेशन सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। गणेशपेठ हा नागपूर मध्यवर्ती बसस्थानक आहे, तो परिसर आहे। तिथे प्रचंड अशी वर्दळ असते। केवळ दिवसभर ही वर्दळ असते। केवळ शहरातले नाही तर शहराच्या बाहेरून येणारे अनेक लोक असतात आणि हे द्वारकामाई हॉटेलमध्ये अनेक बाहेरगावावरून येणारे लोक असतात। आज सकाळी हा जेव्हा मेल आला त्यानंतर पोलीस कंट्रोल रूमला पोलिसांनी तातडीने इथे धाव घेतली आणि या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी घेराबंदी टाकलेली आहे। आतमध्ये जाण्यास सगळ्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे आणि पोलीस पुढचा तपास करत आहे। नेमकी कोणती वस्तू आहे याचं संपूर्ण परिसरामध्ये, या हॉटेलच्या परिसरामध्ये पिंजून काढतात आहे आणि पूर्ण परिसर हा मोकळा करण्यात आलेला आहे। पोलिसांचा पूर्ण तपास सुरू आहे। खरं तर गेल्या काही महिन्यांपूर्वी सुद्धा असंच बसस्थानकावर सुद्धा एक कॉल आला होता। नेमकी ती गोष्ट त्यानंतर स्पष्ट झाली, पण आता द्वारकामाई हॉटेल गणेशपेठ परिसरातलं बस स्टँडच्या जवळचं तिथे ही संपूर्ण बॉम्ब आल्याचा हा मेल आला आणि त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केलेलं आहे। अनुपमा, ठीक आहे अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।